हाय गाईज, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी पोहो 143. तर आज आहे माझा शो जो की आहे पुन्हा एकदा पनवेल काय आहे होतो मोठा शो होता करंजाडे इथे. तर माझ्या लास्ट ब्लॉग मध्ये मी होतो हिंदी मराठी गाण्यांसाठी. आज आहे भोजपुरी गाण्याचा तिथे आहे संग्रह आहे. तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा, खूप मस्त आणि तुम्हाला आवडेल. आज कोमल नाहीये, आज दुसरी टीम आहे. निकत दिदी आहे तेवढं माहिती आहे, पण टीम दुसरी आहे. तर भेटू नक्कीच. कसा वाटला ब्लॉग ते पूर्ण बघा, स्किप करू नका. हे गाईज, तर आता मी पनवेलला पोहोचून भरपूर लेट झाले. 8 वाजून गेले. 7चा का शो होता, पण मला इथेच 8 सव्वा 8 वाजता मला पोहोचायची तयारी करायची. खूप लेट झालं आहे मला. तर सॉरी गाईज, म्हणजे खूप सारे फॅन असतील जे यूट्यूब बघत असतील करंजाडी पनवेलचे, त्यांना सॉरी. मला भरपूर लेट झालं शोच्या ठिकाणी यायला. पण मी होईल लवकर पोहोचतो. शूटला होतो, तर आता मी पोहोचतोच आहे पनवेलला. आता 2 मिनटात उतरेन. 2 मिनटात उतरेन. म्हणजे ऑटो डायरेक्ट ऑटो करेन आणि करंजाडीच्या महोत्सवाला पोहोचेन. हे गाईज, तर मी आता उतरलो आणि ऑटो पकडते. भरपूर मला लेट झाला आहे. आता मी पळतो दीदीचे कंटिन्यू फोन येत आहेत. ऑटो पकडतोय मी आता करंजाडीची. गाईज, तर मी जत्रेत आलो आता. आज एंट्री भरपूर जत्रेत. भरपूर लेट झालंय मला. जाऊन डायरेक्ट मेकअपला बसेल. A few moments later. हे गाईज, तर मी रेडी झालो. माझी पहिली एंट्री झाली पण. तर आता मी बसलोय इथे. साई बसलाय, दीदी फोटो काढतीये. तर आता आम्हाला ब्रेक भेटला म्हणून आम्ही बसलोय. हे गाईज, एक एंट्री झाली आणि वडापाव नाश्ता आला. पण एकच एंट्री झाली माझी. दीदीची पण एकच एंट्री झाली. साईच्या 3 एंट्री झाल्या. त्यांनी लगेच ब्रेक भेटला आम्हाला. तर वडापाव आता आम्ही खातोय. ऊपर मैं बोला क्या देख रहा है? मैं बोला 2 वटापाव लेकर आए. साला उचड़ता तुला अक्कल नाही म्हणते. पूरा मैं तो बोला मत, मेरे को नहीं आ रहा है. डाल रही यार ऊपर से. क्या मैंने झाड़ा डाल दिसते हो. हॅलो गाईज, तर माझा पॅकअप झाला आहे. आजचा शो खूप घाई गडबड झाला. तुम्हाला माहिती, जास्त एंट्री झाला. मोजून 4 एंट्री झाल्या. व्हिडिओ अजिबात काढायला भेटले. तरी लास्टचा मी ग्रुप जो बॅकअप सॉन्ग होता लॉलीपॉप, तो मी जिजूंच्या थ्रू, म्हणजे जिजूनं सांगितलं व्हिडिओ काढायला. तर खूप घाई गडबड. मी भरपूर लेट 8:30ला आलो आणि शो संपला 10 वाजता बरोबर. म्हणजे 2.5 तास ते सॉरी 1.5 तास मी नाचलो. 1.5 तास बरोबर 4च माझ्या एंट्र्या होत्या. तर मज्जा आली. खूप छान झालं शो. सगळ्यांनी एन्जॉय. राग रुसवास म्हणजे चिडचिड कोणावर झाला नाही. दीदीने पण खूप समजून घेतलं. निखा दीदी, थँक्यू सो मच. तुम्ही लेट येऊन पण तुम्हाला समजून घेतलंस. एका शब्दाने काय नाही बोललीस. तर आता पॅकअप झालं आहे माझा आणि आता मी घरी निघणार आहे. हे गाईज, तर मी आता पनवेल स्टेशनला मी खाऊ घेतलं आहे. मला आता खाऊ वाढवत होतो चटरपटार म्हणून हे 3 घेतले. एक कोणत्या फ्लेवरचा हा मस्ती मसाला, एक सॉल्टेड आणि हे घेतले पिकनिक. तर आता मी खाणार ट्रेनमध्ये बसून. ट्रेन आली नाही आहे. पनवेल स्टेशन गाईज, तर मी आता ट्रेनमध्ये बसलोय. खूप थकलोय. मी मस्त मांडी वगैरे घालून इथे ही माझी बॅग आणि मी मांडी घालून बसलोय. खूप थकलोय म्हणून. पाय भरपूर दुखतात. आराम नाहीये. डोळ्याला झोप नाहीये काही जास्त. घरी जाऊन मस्त झोपेन. ट्रेनमध्ये बसलोय का बोर झाले. मिस करतोय मी कोमलला, सीमाला आणि बस या दोघांनाच मिस करतोय. कारण माझ्यासोबत शोला दोघंच जास्त असतात ना दोघी. हे गाईज, तर मी आता उतरलोय ट्रेनमधून ठाण्याला. तर आता
बघू अंबरनाथ ट्रेन कधीची आहे. वाजलेत रात्रीचे 12:15 वाजून गेलेत 12:15 तरी एवढी गर्दी आहे. ट्रेनला भरपूर गर्दी कारण आय थिंक कर्जत असेल. कधी भेटेल माहित नाही आम्हाला ट्रेन आता. हे गाईस तर मी आता 2 नंबर प्लॅटफॉर्मला थांबलोय. कसारा ट्रेन चालली आहे त्यानंतर आय थिंक कर्जत आहे मग त्या कर्जतने जाईन मी. झोप आली भरपूर झोप आली आहे. कधी घरी पोहोचते असं झालंय मला. तर गाईस ट्रेन आलेली आहे. कर्जत ट्रेन आलेली आहे. 12:25 ची कर्जत ट्रेन आलेली आहे. गर्दी तर भरपूर असतेच. काल तर भरपूर होती लास्ट शोला. आज पण आहेच गर्दी. गाईस तर आता मी आलो आता मी मुंब्र्याला पोहोचलोय. मी तर बसलोय मात्र. हे बघा मी वेपर 2 खाल्ले 1 उरलाय आणि बॅग वगैरे आहे माझ्याकडेच. खूप थंडी वाजते. खूप थंडी आहे पण मस्त वाटते एकदम. गरमी आणि पावसापेक्षा ही थंडी परवडली. हे गाईस तर मी आता अंबरनाथ स्टेशनला उतरलोय आणि आता मी घरी चाललोय. मोबाईलला चार्जिंग नाही. मोबाईल स्विच ऑफ होणार आहे. तर माझा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. तर कसा वाटला मला नक्की कळवा. शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि माझा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट तुमचा कायम ठेवा. सो टाटा बाय बाय.